उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे बीडमध्ये धामणगाव येथे पुष्पवृष्टी करत नागरिकांकडून पंकजा मुंडेंचं स्वागत। बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे अहमदनगरमध्ये मोहटा देवीला 1.5 किलोचा चांदीचा मुकुट केला अर्पण। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कार्यकर्त्यांनी दिला 5 लाखांचा धनादेश। गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक खर्चासाठी धनादेश दिल्याची माहिती, मात्र धनादेश वटवणार नसल्याचा पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। सर्व घटक पक्ष माझ्या सोबत आहेत। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा आमच्या सोबत राहतील। रक्षा खडसेंना विश्वास, राजीनामा दिलेले सर्वजण मला भेटून गेले, कुठेही नाराजी नाही, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडे उमेदवारीचा पेच कायम। निलेश लंके पत्नी राणी लंकेंच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा। तांत्रिक अडचणीमुळे आमदार निलेश लंके निवडणुकीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेमध्ये, ठाकरे गटाला धक्का। काल रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईत केला पक्षप्रवेश। 2019ला काँग्रेसकडून लोकसभा तर पराभवानंतर शिवसेनेकडून लढवली होती श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक। विजय वडेट्टीवारांना उमेदवारी देण्याच्या चर्चेवरून चंद्रपुरामध्ये धानोरकर समर्थक नाराज। प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी द्या, समर्थकांचा आग्रह। वडेट्टीवारांसाठी काम करणार नाही, प्रतिभा धानोरकर समर्थकांचा इशारा। चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला हंसराज अहिर यांनी फिरवली पाठ। तिकीट कापल्यानं अहिर नाराज असल्याची चर्चा। भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांकडून नांदेडमध्ये गाठीभेटी सुरू, तर अशोक चव्हाण आणि वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये फरक, चिखलीकरांचं वक्तव्य। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अकोल्यामध्ये पोहोचलेल्या पठाण यांचं कार्यकर्त्यांनी केलं जोरदार स्वागत। भंडाऱ्यामध्ये तिसऱ्या दिवशी महिला नामांकन अर्ज दाखल, अपक्ष उमेदवारांना भरला फॉर्म। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढेंनीही फॉर्म घेतले। सांगलीनंतर जालना लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस। 30 वर्ष सातत्यानं काँग्रेसचा पराभव होत असल्यामुळे ही जागा ठाकरे गटाला सोडावी, माजी आमदार शिवाजीराव चोथे यांची मागणी। मालेगावात भाजप उमेदवार सुभाष भामरे यांच्या विरोधात बॅनर, मागील 10 वर्षांपासून विद्यमान खासदार हरवले। बॅनरवर उल्लेख, भामरे यांच्या धुळे लोकसभा उमेदवारीला मालेगावात विरोध। आचारसंहिता घोषित झाल्यानं अहमदनगर शहरामधील विविध चौकात लावण्यात आलेले राजकीय फलक, राजकीय पक्षचिन्ह हटवले। लोकसभा निवडणुकीमध्ये संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर आता ड्रोनची नजर असणार, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्तांची माहिती। हिंगोलीमध्ये आचारसंहिता काळामध्ये तुतारी वादक कलाकारांवर संक्रांत, तुतारी वाजवणारा माणूस राजकीय पक्षाचं चिन्ह झाल्यानं व्यवसायावरती परिणाम। मनोज जरांगेंविरोधामध्ये माजलगावच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, सरकारविरोधात प्रक्षोभक भाषण केल्यानं जरांगेंसह आमदार राधाकृष्ण हाके यांच्यावरही गुन्हा दाखल। जमावबंदी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 26 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल, मनोज जरांगेंना संवाद बैठक घेण्याची न्यायालयाची परवानगी। न्यायालयाच्या निर्णयानंतर परळीमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडत ढोल वाजवले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात सोलापुरात आम आदमी पक्षाचं आंदोलन, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील हजेरी। कोल्हापूरमध्ये भाजप कार्यालयाकडे निघालेल्या आपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी केली धरपकड। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची, आप कार्यकर्त्यांची मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आम आदमी पार्टी आक्रमक, मेहर सिग्नल परिसरामध्ये रास्ता रोको आणि टायर जाळत व्यक्त केला निषेध, आंदोलक सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात। अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात परभणीमध्ये मूक निदर्शनं, आम आदमी पार्टी, किसान सभा आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अटकेचा निषेध, यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। नाशिकमध्ये परप्रांतीयांविरोधामध्ये मनसे आक्रमक, राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांचे मनसेनं फाडले फलक। एमजी रोडवरील मोबाईल गल्लीमध्ये मनसेची मोहीम, गेल्या काही दिवसांपासून सुरू होता मराठी आणि राजस्थानी व्यापाऱ्यांमध्ये वाद।
फॅन्सी नंबर प्लेट आणि मोठा आवाज करणाऱ्या सायलेन्सरवरती चालला रोलर, गोंदिया वाहतूक शाखेची कारवाई. बर्फीवाला पुलाचं पाडकाम टळलं. विजेटीआयचा अहवाल सादर. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल यातील दरी साधण्यावरती मिळाला तोडगा. बर्फीवाला पूल न पाडता त्याचा स्लॅब उंचावण्याची तांत्रिक अहवालात शिफारस. तारापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील 3 महिन्यांपासून गळती. दिवसाला लाखो लिटर पाणी वाया. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवेळी जलवाहिनीत दबल्यानं पाणी गळती सुरू. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातला तिवसा गावात ट्रक आणि कारची समोरासमोर धडक. दोन्ही वाहनांना लागली आग. दोन्ही वाहनं जळून खाक. जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये किरणोत्सव साजरा. सकाळी 7:18 सूर्यकिरण गर्भगृहामध्ये दाखल. मुख्य गुरव पुजारी श्री मार्तंड स्तोत्र आणि श्री मार्तंड भैरवांचा जय जयकार केला. 7:36 मार्तंड भैरवाला सूर्यस्नान घडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.